वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। गुणातीतकान्तं परब्रह्मशान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामीष्टलिङ्गम्। महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामीष्टलिङ्गम्। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्। नमः पार्वतीपतये शिव हर हर। शिव महापुराण भगवान की, कैलाशपति भगवान की, श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की, ग्राम दैवत भगवान की, रामलिंगेश्वर भगवान की, श्री गणेश भगवान की, संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की, संत ज्ञानेश्वर माऊली महाराज की, संत तुकाराम महाराज की, कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की, जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की, वीर वैराग्णी अक्का महादेवी माता की, सब शिवाचार्य महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की, बजरंगबली हनुमान की, हर हर भारत माता की, वंदे
मध्ये मात्र मानव धर्माचा विजय असो, धर्मानेच विश्वाला शांती मिळते. गौ माता की जय, सरस्वती माता की जय, अपने अपने माता पिता की जय. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय. नमः शिवाय. सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनीय महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय. थोडंसं कडक करा, आवाज कडक करा. नमः शिवाय. वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय. नमः शिवाय. हे भोलेनाथ नमः शिवाय. नमः शिवाय. एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय. नमः शिवाय. दोन्ही हात वरती करून एक साथ टाळी जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 जय भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय. नमः शिवाय.
हर हर भोले नमः शिवाय शिव शिव भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला नमः शिवाय ओम नमः शिवाय नम पार्वती पते शिव हर हर फक्त आजचा दिवस नम पार्वती पते शिव हर 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवादिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून एडशी नगरीचे ग्रामदैवत भगवान भोलेनाथ रामलिंगेश्वर भगवान श्री गणेश भगवान यासह सर्व देवी देवतांच्या मंगलमय दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून गेल्या 6 दिवसापासून ते आजच्या 7व्या दिवसीय सांगतेच्या शिवकथेता उपस्थित तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यासह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली या दोन्ही माऊलींच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत तुकाराम महाराज संत शिवदास माऊली महादेव प्रभू आदी सर्व साधू संतांच्या मंगलमय दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून प्रभू रामचंद्रांच्या हे दिव्यचरणी अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून आजच्या सांगतेच्या 7व्या दिवसीय शिवकथेला प्रारंभ करत असताना अखंड हरिनाम सप्ताह शिवमहापुराण शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळा एडशी या परमपुण्यभूमीमध्ये गेल्या 16 वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे। या वर्षीचं 17वं वर्ष बघता बघता भक्तिमय उत्साही वातावरणामध्ये अगदी 7व्या दिवसापर्यंत येऊन पोहोचले आहे आणि या सप्ताहाला सुंदररित्या आजपर्यंत अगदी उत्साही भक्तिमय वातावरणामध्ये घेऊन आलेले व या संपूर्ण शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेले शिवभक्तपरायण हरिभक्तपरायण
काकासाहेब देशमुख, सुज्वळ स्वभाव, प्रेमळ स्वभाव, अगदी हसतमुख असा असणारे हरिभक्तपरायण काकासाहेब देशमुख परिवार यासह त्यांना सहकार्य करत असलेले सर्व गावातील संयोजन समिती, सप्ताह कमिटी, ग्रामस्थ मंडळी यासह या नामयज्ञ सोहळ्यामध्ये 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देत असलेले भाविक सद्भक्तगण, पहिल्या दिवसापासून ते महाप्रसादाच्या उद्याच्या काल्यापर्यंत महाप्रसादाची सेवा करणारे भाविक सद्भक्तगण, स्वयंपाक बनवण्यापासून वाढणाऱ्यांपर्यंत, पात्रवाळी उचलण्यापासून स्वच्छता करणाऱ्यापर्यंत सर्व भाविक भक्तगण, स्वयंपाक करणाऱ्या मायमाऊल्या, आचारी वर्ग, या मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून अंथरण्यापर्यंत, झाडून काढण्यापासून ते सर्व स्वच्छता करणारे भाविक सद्भक्तगण, विण्याची सेवा देणारे भाविक सद्भक्तगण, पहाटेच्या काकड्यापासून पुन्हा पहाटेच्या काकड्यापर्यंत सेवा देणारे सर्व गावातील बाहेरगावून आलेले भजनी मंडळ, गायक, वादक, टाळकरी, विणेकरी, हरिपाठ करणाऱ्या मायमाऊल्या, सुंदर अशा या शिवमहापुराण कथेची संकल्पना करून ज्यांनी काकांसाहेबांकडे माझं नाव सोपवलं, गुरुभक्त, परमशिष्य, आपल्या जवळच असणारी अवधूतवाडी तिथे गेल्या 10 वर्षापासून माझी शिवकथा आहे. त्या ठिकाणी ते नकाते आप्पा शिवकथा श्रवण करण्यासाठी, गायन ऐकण्यासाठी येत असतात. असे शिवभक्तपरायण आपले नकाते आप्पा यांच्या संकल्पनेतून काकांसाहेबांकडे माझं नाव त्या ठिकाणी शिवकथेसाठी आलेलं आहे. असे नकाते परिवार आप्पा, झाडे आप्पा आपल्या गावामध्ये व परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी परमार्थ आहे, भक्ती आहे, त्या त्या ठिकाणी जाऊन मिळेल ती सेवा, ती अन्नदान असेल, आर्थिक सहाय्य असेल, जेवढा वेळ आपल्या संसारातून देता येईल तेवढा वेळ देऊन गुरुसेवा, भगवंताची सेवा करणारे, तसेच किलज ते कपिलधार पायी पदयात्रेमध्ये दुपारच्या भोजनाची, पायी दिंडीच्या भाविकांची व्यवस्था करणारे, कुमारसागर महाराजांच्या आजच्या या मंगलमय प्रसंगी त्यांनी महाराजांना घरामध्ये बोलावून आदरातिथ्य करून पाद्यपूजा संपन्न केलेली आहे. असे शिवभक्तपरायण, परमशिष्य, गुरुभक्त गोविंद महाराज करंडे परिवार यासह दुसरी पाद्यपूजा आज शिवभक्तपरायण आपल्या गावचे सरपंच, ज्यांनी आत्ताच या ठिकाणी महाआरती भगवान शिव परमात्म्याच्या या ग्रंथावरती ग्रंथपूजन केलेलं आहे, असे सरपंच यासह आजच्या 7व्या दिवसाचा प्रसाद शिवभक्तपरायण विश्वनाथाप्पा पताळे परिवार यांनी या ठिकाणी केलेला आहे. सोबतच पहिल्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत महाराजांसह सर्व स्वर शिवाणी संगीत संच कलाकारांच्या राहण्याची, भोजनाची, स्नान पूजा, अंघोळीची व्यवस्था करत असलेली 24 तास 24 घंटे बरं का. जेव्हा महाराज येतील तेव्हा रेडी. ते कशा प्रकारे रेडी होतो ते पुढे सांगणार आहे. असे शिवभक्तपरायण गणेश दादा अशोक तोडकरी श्री व सौ परिवार यासह सुंदर अशी साऊंड सिस्टम देत असलेले व्यंकटेश साऊंड सिस्टम एडशीकर चे ओनर शिवभक्तपरायण पप्पू भैया ढोणे, सुंदर अशी महाराजांना जशी पाहिजे तशी ऑपरेटिंग करत असलेले शिवभक्तपरायण परमशिष्य अजय भैया देवगण यासह परिचित अपरिचितरित्या
या मंदिरामध्ये मिळेल ती सेवा न सांगता करणारे सर्व भाविक सद्भक्तगण यासह 7व्या दिवसीय शिवकथेसाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं या संगीतमय शिवकथा परिवारामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून शिवकथेला प्रारंभ करण्यापूर्वी रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी जे कीर्तनाचे सौजन्य होते, हरिभक्त परायण निलेश तुकाराम देशमुख चेअरमन, अन्नदाते पण का, तसेच अन्नदाते हरिभक्त परायण श्री मयूर राजेंद्र गुरव या दोघांचा या ठिकाणी आजच्या या संगीतमय शिवकथेच्या माध्यमातून सत्कार समारंभ संपन्न होतो आहे. तर ते समजून घेतील. हरिभक्त परायण निलेश तुकाराम देशमुख चेअरमन आणि हरिभक्त परायण मयूर राजेंद्र गुरव यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण लवकरात लवकर स्टेजवरती येऊन हा सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. भाग्य आहे जो देणगी देत आहे, जो अन्नदान करत आहे, त्यांना प्रसाद म्हणून, आशीर्वाद म्हणून शिवकथेला या ठिकाणी प्रारंभ करत असताना काल 6व्या दिवसीय शिवकथेमध्ये आपण ब्रह्मांड नायक देवादिदेव शंभू महादेव व जगत जननी जगदंबा माता अंबा भवानी सतीरूपाने अवतार घेऊन दक्ष प्रजापतीच्या जीवनामध्ये कन्या स्वरूपात प्राप्त झाली आणि तीच कन्या महादेवाची अर्धांगिनी होऊन विवाह करण्याचा योग लाभ आपल्या एडशी नगरीला त्या ठिकाणी लाभलेला आहे. आपण आपल्या डोळ्याचे त्या ठिकाणी पारणे काल फेडून घेतलेले आहेत. या डोळ्यानं, या दृष्टीनं साक्षात भगवान शिव आणि सतीला पाहिलेलं आहे आणि अगदी या नाचून गाऊन या शिवसतीच्या विवाह सोहळ्यामध्ये या ठिकाणी आपण सहभागी झालेला आहोत. भगवान शिव परमात्म्याच्या विवाह सोहळ्यापासून जी प्रथा सुरू झालेली आहे, भगवान शिवाचं वराड आपण काल पाहिलेलं आहे. भूत, प्रेत, वेताळ, पिशाच असं भगवान शिवाचं अक्राळ विक्राळ वराड आहे. आणि ते वराड जे भगवान शिवाच्या लग्नापासून जे भूत नाचत आलेत, ते आज सुद्धा आपल्या लग्नामध्ये ते भूत नाचायलेले असतात डॉल्बी समोर. ही प्रथा आजची नाही, ही तेव्हापासून आलेली प्रथा आहे की नाही? मग त्या भूतांना कितीही आडवा, मुहूर्त झालाय म्हणा, ते भूत ऐकतात का? नाही. ते तो दोष आत्ताचा नाहीये, सुरुवातीपासून आलेला आहे तो. आणि म्हणून अशा भगवान शिव परमात्म्याचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला. आणि मुलगी हे परक्याचं धन असतं. कितीही जरी आई वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, पण ती ठेवून घेण्याची त्या ठिकाणी वस्तू नाही. परक्याचं धन असतं मुलगी म्हणजे. मग ज्या सतीला लहानाचं मोठं करत असताना तळहाताच्या फोडाप्रमाणे दक्ष प्रजापती आणि आश्विनी आईनं त्या ठिकाणी सांभाळ केलेला आहे. भगवान शिव परमात्म्यासोबत आता या सतीची पाठवणी आहे. आपल्या लग्नामध्ये आणि भगवान शिव परमात्म्याच्या लग्नामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. भगवान शिवाचा विवाह सोहळा संपन्न झाल्यावर 6 महिने वर्षभर भगवान शिवाचं वराड या दक्षाच्या नगरीमध्येच मुक्कामाला राहिला आहे. त्याच ठिकाणी सारीपाटाचा खेळ, सुपारीचा खेळ, पान सुपारीचा खेळ, 6 महिने वर्षभर मुक्कामी राहायचं देवांचं वराड. आणि आपलं लग्न सकाळी डामडुम, दुपारी चामचुम आणि संध्याकाळी सामसुम, आहे की नाही? वन डे कार्यक्रम असतो आपला सगळा. भगवान शिव परमात्म्याचं वराड हे 6 महिने त्या कैलास पर्वतामधून त्या ठिकाणी त्या दक्षाच्या नगरीमध्ये वास्तव्य करण्यासाठी नंदीगण, देवी देवता सर्वजण आनंदाने त्या ठिकाणी उत्सव करू लागलेले आहेत. पण 6 महिन्यानंतर का होईना जायचं तर आहे सासरी. आणि ती वेळ आली आणि आई असणारी आश्विनी आपल्या मुलीला नांदायला जाताना काही गोष्टी सांगू लागली. मुलगी नांदायला जात असताना आपण आपल्या मुलीला काय सांगितलं पाहिजे?
हे आज आपण या सती माईच्या आईकडून शिकायचं आहे. आपली आई काय सांगते, सतीची आई सतीला काय सांगते. सर्वच आई म्हणत नाही, पण काही आई असं सांगतात, हे बघ झालंय आता, पण तू आणि तुझा नवरा बास म्हणले, हम दो. हा, सासू नको, सासरे नको, ननंद नको, भाऊजय नको, काही नको म्हणले. फक्त तू आणि तुझा नवरा. तुझ्या नवऱ्याला कुठं ठेव, तुझ्या मुठीत ठेव. सर्वच जण नाही, इथल्या तर सांगणारच नाहीत. मला माहिती आहे, पक्की खात्री आहे मला, कारण एवढ्या गुणवान आहेत. मला महादेवाचा सतत मेसेज येत असतो आणि मोदी साहेबांचं जे काही रिप्लाय आहे ना, तो आज देणार आहे. तुमच्या लक्षात असेल की नसेल? कोणता रिप्लाय? हा, 5,000 रुपये पक्क ध्यान ठेवली माझ्या माईनं, आहे की नाही? तो रिप्लाय आज देणार आहे तुम्हाला मी. नेमकं कोणाच्या खात्यामध्ये परवाच्या दिवशी 5,000 येणार आहेत. पण त्याच्यासाठी गोड भजन आहे. त्या भजनानंतर मग मोदी साहेबांना आपण व्हिडिओ टाकू आणि त्याच्यानंतर नेमकं कोणाच्या खात्यामध्ये 5,000 टाकायचे हे मोदी साहेब ठरवतील, आहे की नाही? ज्या पद्धतीनं सतीमाईची पाठवणी त्या ठिकाणी करत असताना आई सतीला काय सांगत आहे, हृदयाशी घट्ट धरून सती मातेला आई गयावया करून रडू लागली, बागडू लागली की ज्या मुलीला लहानाचं मोठं करत असताना अंगणामध्ये खेळली, सजली, हट्ट पुरवले आणि ती आज मुलगी सोडून जात आहे. आणि म्हणून तिला काही सूचना दिल्या. बाळा, माहेरात जसं तुला सकाळी 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत झोपता येत होतं, तसं सासरी तुला झोपता येणार नाही बाळा. तू सकाळी लवकर उठत जा आणि सगळं काही तुझी स्नान पूजा उरकून भगवान शिव परमात्म्याच्या सेवेमध्ये तल्लीन राहत जा. आई नांदायला जाताना सांगत आहे त्या गोष्टी आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनुकरण केल्या पाहिजे. पुढे म्हणू लागली, भगवान शिव हे तुझे पती आहेत, पती देव. आणि ते साधे देव नाहीत, तर देवांचे देव महादेव आहेत. त्यांना परमेश्वर समजून त्यांच्या प्रत्येक शब्दावरती तू विश्वास ठेव. त्यांनी टाकलेला शब्द म्हणजे लक्ष्मण रेखा समज. त्यांनी जर तुला एखादं काम सांगितलं तर ते नको न म्हणता, त्याला नकार न देता त्या भगवान शिव परमात्म्याच्या शब्दावरती विश्वास ठेव. कारण सीता मातेनं जर प्रभू रामचंद्रांचा शब्द मोडला नसता तर रामायण घडलं. लक्ष्मण रेखा त्या ठिकाणी ओढली होती, पण सीता मातेला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं होतं, ही लक्ष्मण रेखा ओलांडू नको. पण पतीचा शब्द मोडल्यामुळं एवढं मोठं रामायण त्या ठिकाणी घडलं. आणि आपल्या सुद्धा संसारामध्ये असं रामायण जर घडावं वाटत नसेल तर आपण पतीचा शब्द कधीच मोडला नाही पाहिजे. कसाही असो, देव आहे तो. प्रेमाने जग जिंकता येतं, तसंच त्या पद्धतीनं 4 भिंतीच्या मध्ये आपण प्रेमाच्या गोष्टी बोलून आपल्या घरातलं आपलं दुःख आपण निवारण करू शकता. पुढे म्हणू लागलेली आहे, तुला जर काम नसेल तर पुराण, परमरहस्य, शिवकथा, शिवमहापुराण, वेद, शास्त्र याचा अभ्यास करत आपापल्या घरीच बसत जा. नांदायला गेल्यानंतर शेजारी पाजारी बसत जाऊ नको, कारण तिथूनच भांडणाची सुरुवात होते. रिकामी भांडण तिथूनच सुरू होतात. नवीन नवरी नांदायला गेली आणि शेजारी एक मैत्रीण झाली आणि तिथं आजीबाया जमल्या आणि तिथं चर्चा सुरू झाली. तुझी सासू अशी, माझी सून तशी, माझी सून तशी, तुझी सासू अशी. आणि याच्यामध्ये गैरसमज मनामध्ये वाढतो आणि नको त्या गोष्टी आपल्या संसारामध्ये व्हायला तयार होतात, सुरुवात होतात. पुढे सती म्हणू लागलेली आहे, भगवान शिवानी जर तुला रागावलं, सासूचा तर आता प्रश्नच नाही, सासऱ्याचा प्रश्नच नाही,
ननंद भाऊजाईचा प्रश्नच नाही म्हणले. भगवान शिवानी तुला कधी रागावलं तर मौन धारणा करत जा. मौन धारणा केल्याने बरेचसे भांडणं ऑटोमॅटिक मिटतात बरं का. पण मौनच कोणाला नको वाटत आहे. समोरच्याने एक शिवी दिली की मी दोन कशा देणार हेच बघायचं आहे आपल्याला. त्यांनी का रे म्हणल्यानंतर मी आ रे म्हणून तयारच आहे की नाही. मौन राहिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी संसारातील असो, व्यवहारातील असो, नोकरीतील असो, व्यवसायातील असेल, त्या प्रत्येक गोष्टी मौन राहिल्यानंतर मिटतात. मौन राहिल्यानंतर शिवमहापुराणाच्या शास्त्रीय कारणाने पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय यांच्यावरती आपण विजय प्राप्ती करून घेऊ शकतो. धर्म अर्थ काम मोक्ष या चारी पुरुषार्थाची प्राप्ती करून घेतली साधू ऋषी मुनींनी. कशाच्या बळावर? मौन धारणेच्या बळावर. कमी बोलल्याने माणसाला ज्ञान प्राप्त होतं आणि व्यर्थ बोलण्याने जे ज्ञान आहे ते सुद्धा आपल्यापासून दूर होतं. म्हणून कमी बोला, कामापुरतंच बोला. कामापुरतं म्हणजे आपल्या स्वार्थापुरतं बोलत नाही. तुमचं एखाद्याकडे काही काम आहे त्याच्या स्वार्थापोटी नाही. जे शब्द बोलत आहेत ते विचारपूर्वक बोला. कारण बंदुकीतून सुटलेली गोळी, धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून गेलेला शब्द कधीच माघारी घेता येत नाही. म्हणून बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोललेलं कधीही चांगलं. आणि ते विचार करून काय बोला? हिताचंच बोला. आपली ही वाचा भगवान शिव परमात्म्याने एवढी सुंदर तुम्हाला देह दिला आहे. या वाचेनं आपल्या मुखातून एक सुद्धा शिवी बाहेर नाही पडली पाहिजे. आतापर्यंत दिलेल्या जाऊ द्या म्हणले, गंगेला सोडल्या. पण इथून पुढे संकल्प करा, या वाचेनं फक्त प्रभू भगवंताचं नामस्मरण आणि हिताच्याच गोष्टी बाहेर पडल्या पाहिजे. संस्काराची सुरुवात आपल्या घरापासून होईल. आपण जे घरामध्ये वागतो मायबाप तेच आपले लेकरं शिकतात. आणि म्हणून जर चांगलं बोलायला येत नसेल तर बोलू नका, मौन राहायला शिका. मौन राहिल्यानंतर न होणारी भांडणं त्या ठिकाणी होणारी भांडणं त्या ठिकाणी त्या मौन राहिल्याने आपल्या आपण मिटून जातात. एकदा काय झालं, नवीन सुनबाई नांदायला गेल्या. सासू थोडीशी फटकळ होती, येडशीतली नाही. कारण मी पहिल्यापासून तेच सांगाले, तुमचे चेहरे बघितले की मला चक्क माता पार्वतीची आठवण यायली. एवढ्या गुणवान आहेत तुम्ही. आणि अशी सुनबाई नांदायला गेली आणि सासू फटकळ होती. जेव्हा तेव्हा बघावं सुनबाईला अरे तुरेची भाषा, शिवीगाळ, रागावणं, बोलणं, चवताळून अंगावर जाणं, असं त्या सुनबाई सोबत बर्ताव करू लागली. बघता बघता सुनबाईला कंटाळा आला. काय करावं? सासू कितीही काम केलं तरी शांत राहत नाहीये, उलट बोलते आहे, त्रास देत आहे. मग तिनं ठरवलं, गावामध्ये शिवकथा सुरू आहे आणि तिला तिच्या मैत्रिणीने सांगितलं की असे या गावचे महाराज आहेत, ते भविष्य सांगतात आणि तू त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडून उपाययोजना करून घे. बघ सासूवरती काही जादूटोना करतात का महाराज. ठरलं. सुनबाई असणारी कथेला आली, कथा श्रवण केली. दर्शनाला आल्यावर महाराज माझी एक विनंती आहे. अहो महाराज, माझी सासू मी जसं लग्न होऊन सासरी आले तेव्हापासून मला कधीच चांगलं बोलत नाही. सतत भांडण करते, त्रास देते, फटकळ बोलते, शिवेगाळ करते. मीही तिला उलट बोलते. भांडण वाढत जातं. बोलण्यानं मिटतं का वाढतं? वाढतं. असंच घरामध्ये सुरू आहे छोट्या गोष्टीमुळं. आणि म्हणून घरात वादविवाद होऊ नये असं वाटत असेल, दोघांचे भांडण असेल तर एकाने माघार घ्या. बरोबर 2 मिनिटात भांडण थांबतं. दोघांचीही बडबड सुरू झाली की मग त्या भांडणाला पारा नाही आणि त्या घरात दरिद्रता आल्याशिवाय राहत नाही. किरकिऱ्या नसू नये घरामध्ये. शांतता, समाधान घरामध्ये असलं पाहिजे. सुनबाईनं महाराजांना प्रश्न केला, महाराज याच्यावरती काहीतरी उपाययोजना करून द्या हो.
महाराजांनी आपल्या शिष्याला एक बिस्लरीची पाण्याची बाटली आणायला लावली. महाराजांना शिष्यानी बाटली आणून दिली. महाराजांनी आपल्या या उपरण्याच्या खाली ती बाटली धरली आणि अंतकरणातून एक मंत्र त्या बाटलीवरती टाकला आणि सुनबाईच्या हातात बाटली दिली. सांगितलं, माय, ज्या ज्या वेळेस तुमची सासू तुम्हाला भांडेल, शिवीगाळ करेल, उलट बोलेल, त्यावेळेस या बाटलीचं तोंड उघडायचं आणि या बाटलीतला ओम नमः शिवाय म्हणायचं आणि एक घोट पाण्याचा थेंब, एक घोट पाणी तोंडामध्ये घ्यायचं. फक्त मनामध्ये त्या भगवंताचं स्मरण करायचं. जोपर्यंत सासूचा गिरणीचा पट्टा शांत होत नाही तोपर्यंत ते पाणी बाहेरही टाकायचं नाही आणि गिळायचं नाही. सासू शांत झाली की प्यायचं असेल ते प्या, नाहीतर फेकून द्या, तुमच्या मनावर म्हणले. ओम नमः शिवाय मंत्र दिला, पाण्याचा त्या ठिकाणी उपाय सांगितला. ठीक आहे महाराज, याच्यात काय अवघड आहे. ठरल्याप्रमाणे घरी आली, दरवाजा उघडला. कुठे गेलतीस मेले, अक्कल नाही का तुला? भांडी धुवायचं सोडून, धुणं धुवायचं सोडून गेली कुठं? चल कामाला लाग. राग आला, सुनेला सुद्धा राग आला. सुनेनं महाराजांचा शब्द आठवला, चटकन बाटलीचं तोंड उघडलं, तोंडामध्ये पाणी धरलं. अर्धा तास तशीच उभा राहिली, पुतळा उभा राहिल्यासारखी. सासू बिचारी बड 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 करून अर्ध्या तासानं तिचंच तोंड दुखायला आणि गप्प बसली. जेव्हा जेव्हा भांडण व्हावं तेव्हा मग सुनबाई म्हणली, उपाय भारी सापडलाय म्हणली. आता हा ऑटोमॅटिक गाडी थांबायला म्हणले, बिना तेलाची. आहे की नाही? जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी सासूनं भांडावं तेव्हा तेव्हा हा उपाय सुरू झाला. बघता बघता महिना संपला. सासू एकदा वट्ट्यावर बसली असताना उगच विचार आला, महिना झालं एवढं माझ्या सुनेला मी टाकून बोललं, शिवीगाळ केली, पण माझी सुनबाई किती गुणवान, एक सुद्धा उलट शब्द बोलला नाही. स्वतःची लेक असती तरी एखादं उलट सुलट उत्तर दिलं असतं, पण माझी सून किती दयाळू आहे, किती मायाळू आहे, एक सुद्धा उलट शब्द बोलला नाही. म्हणून तिला तिची दया आली. प्रेमाने जगजंकता येतं, मौन धारणेने बरेचसे भांडण मिटतात. प्रेम आहे तर प्रेम. दुसऱ्याविषयी प्रेम भावना निर्माण झाल्यानंतर समोरच्या सुद्धा दुश्मन असू द्या, कठोर असू द्या, दुराचारी असू द्या, प्रेमाच्या बळावर तोही आपलासा होतो. तशाच प्रकारचा उपाययोजना झाला. सासूलाच सासूची लाज वाटायला लागली आणि सुनबाईला बोलावून घेतलं. हे बघा सुनबाई, माफ करा, आतापर्यंत बोललेलं जाऊ द्या, जे बोललं त्याची माफी मागते, पण इथून पुढं मी तुम्हाला कधीच उलट बोलणार नाही, सुलट बोलणार नाही, वाईट शिवीगाळ करणार नाही. माझी सून असती, माझी लेक असती तर मला एखाद्या वेळेस उलट बोलली असती, पण सुनेचं नातं असून देखील तुम्ही एक सुद्धा शब्द मला बोलला नाही, म्हणून आजपासून भांडण मिटवायचं, सासू सुनेचं नातं सुद्धा संपवायचं आणि नातं कोणतं तयार करायचं, माय आणि लेकीचं. आणि तिथून त्या संसारामध्ये आनंदाचा संसार सुरू झाला. कशाच्या बळावर? मौन धारणेच्या बळावर. मौन धारणा केल्यानंतर बरेचसे भांडण जिथल्या तिथं मिटून जातात. त्याच पद्धतीनं सती मातेला दक्ष प्रजापती, धर्मपत्नी आसिविनी माता मौन धारणेचा उपाय सांगू लागली. उलट जरी बोललं ना कुणी, मौन धारणा करत जा. भगवान भोलेनाथ एका अवतारामध्ये नाही आहेत, त्यांचे अनंत अवतार आहेत. हा पसारा जो वाढलेला आहे ना, तो माझ्या देवादिदेव शंभू महादेवामुळं. दिव्य ज्योत स्वरूपात भगवान शिव परमात्मा सृष्टीखंडाच्या सुरुवातीला एक ज्योत स्वरूपात तत्व शिव तत्वाने स्थापित ओंकार या ध्वनीमध्ये स्थापित होते. भगवान शिवानी ब्रह्मदेव, विष्णुदेव, भवानी मातेला जन्माला घातलं आणि एवढी मोठी सृष्टी पुढे निर्मिती झाली. अशा भगवान शिव परमात्म्याची अनेक रूप आहेत. भक्त संकटामध्ये असेल तर भगवान शिव परमात्मा त्या ठिकाणी अक्राळ विक्राळ भैरवाचं रूप घेऊन त्या ठिकाणी धावत येऊन भक्ताचं रक्षण करतो. त्या प्रत्येक रूपामध्ये सुद्धा
तो भगवान शिव परमात्मा तू तुझा पती म्हणूनच स्वीकार कर, भिवून पळू नकोस, येऊ नकोस. त्या प्रत्येक अवतारामध्ये भगवान शिव परमात्मा पती स्वरूपातच तू पहा. रोज सकाळ सायंकाळ 2 टाइम, कमीत कमी 2 टाइम तरी पतीच्या त्या ठिकाणी पाया पडत जा. किती जण पडता हात वरी करा. तर तुम्हीच त्यांच्याकडून पडून घेता. आणि तुम्ही गुणवान आहेत, तुमचं मी बोलत नाही. तुमच्या गुणवान या शब्दाला मी डाग लागू देणार नाही. हा, काही माई माऊल्या आहेत जे रोज 2 टाइम आपल्या पतीच्या पाया पडतात. बर, 10 गोष्टी किती माई माऊल्यांनी केल्या सांगितलीत का नाही तुम्हाला? 10 गोष्टी पतीच्या सेवेसाठी किती माई माऊल्यांनी केल्या? हात वरी करा. 1 2 3 4 5. वा, जेवढ्यांनी केलं ना त्यांच्यासाठी आमचा संच टाळ्या वाजवेल, आम्ही टाळ्या वाजवू. वा, धन्यवाद, मनापासून आभारी आहे. मरून तुमच्या जन्माला येतो, जन्म असेल तर पोटाला, आहे की नाही? बाकीच्यांनी थोडी तरी वाटू द्या. गुणवान गुणवान म्हणाले की हरभऱ्याच्या झाडावरच चढायले तुम्ही, आहे की नाही? म्हणून जाऊ द्या म्हणले. काही जणांच्या लक्षात राहिलं नसेल, काही जण परवा दिवशीपासून करणार असतील, काही जण करणारच नसतील, आहे की नाही? तुम्ही केलात फळ तुम्हाला आहे, तुम्ही नाही केलात त्याचंही फळ उलट तुम्हालाच आहे. म्हणून पतीच्या 10 प्रकारे सेवा सती मातेला आईनं सांगितलेली आहे. नंबर 1, पती बाहेरून आल्यानंतर पाय धुवायला पाणी देणे. नंबर 2, हात पाय पुसायला टॉवेल देणे. बरं ध्यानात तर ठेवलात. नंबर 3, बसायला आसन टाकणे, आसन आसन. नंबर 4, हातामध्ये भस्माची बुक्याची वाटी देणे लावायला. नंबर 5, हातामध्ये 1 चम्मच साखर, पाहुणचार. 6 नंबर, 1 ग्लास पाणी, जेवढं प्यायचंय तेवढं द्या. महाराजांनी 1 ग्लास सांगितले म्हणल्यावर तेवढं देऊ नका. नंबर 7, नाश्ता भोजन. नंबर 8, सांगा, पाय जोडायला लावा. पाय जोडायला, पती परमेश्वरांना आपले 2 पाय जोडायला सांगा. नंबर 9, डोक्यावर ए माय उद्या ए, की नाही? कसं करावं सांगा. नंबर 9, डोक्यावरती पदर आहे. आणि नंबर 10, आपले हे तळहात पती परमेश्वराच्या 2 अंगठ्याखाली धरून हे मस्तक आपण पतीच्या चरणावरती टेकवलं ना, तर तो पती तुमचं सोडून कुणाचंच ऐकणार नाही, तुमच्या मुठीमध्ये राहील चांगल्या गोष्टीसाठी, आहे की नाही? 10 प्रकारची पूजा, 10 प्रकारची सेवा सती मातेला त्या ठिकाणी आईने सांगितलेली आहे. पुढे भगवान शिव परमात्म्याच्या प्रत्येक शब्दावरती विश्वास ठेव. भगवान भोलेनाथांचा चांगला सांभाळ कर, चांगलं वंगलं त्यांना करून खाऊ घालत जा. पूजेसाठी बिल्वपत्र तू आणत जा. आजपासून भगवान भोलेनाथांची सेवा करणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि भगवान भोलेनाथ सुद्धा तुला कधीच दुखवणार नाही, ही आम्हाला अपेक्षा आहे. आणि एवढं सगळं सांगून फक्त आणि फक्त शेजारी कुणाच्या जास्त वेळ बसू नको, तिथूनच भांडणाची सुरुवात होते. आलेल्या पाहुणे मंडळींचं व्यवस्थितरित्या आदर आतिथ्य कर, चहा पाणी भोजनाची व्यवस्था कर, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा येऊ लागल्या. ज्या सती माईला अगदी लहानापासून ते आतापर्यंत तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, त्या सती मातेची आता पाठवणी आहे. ही लेक लाडाची असणारी सासरी निघालेली आहे. अगदी एकीकडे शिवगणांना आनंद आहे आणि दक्षाच्या नगरीमध्ये दुःख आहे. इकडे आई रडू लागली, वडील रडू लागले. सती 4 पावलं पुढे जाऊली, पाठीमागे येऊन लगेच हृदयाला मिठी मारून रडू लागली. आता राहील नाही म्हणा तसं, आहे की नाही? हा, ते सगळंच एकदा ताटावरचं भोजन झाले की नवरी सगळ्याच्या आधी गाडी जाऊन बसायली, आहे की नाही? आता राहिलं नाही ते पहिल्यासारखं म्हणले, आहे की नाही?
प्रेम माया जिव्हाळा राहिला नाही, कारण संस्कृती बदलत चालली. पण सती माता आईसोबत असताना अगदी आनंदामध्ये अंगणामध्ये खेळली वाढली. आणि आता एक दिवस असा आहे की आता हे आपलं माहेर अंगण जे आहे ना ते सोडून जायचं आहे. दुःखी अवस्थेमध्ये पिता प्रजापती दक्ष सुद्धा मुलीची पाठवणी, नंदी सजवण्यात आले, सगळीकडे बाजा गाजा वाजा शिवनामस्मरण जय जयकार सुरू आहे. नंदीवरती आरूढ भगवान शिव परमात्मा झालेले आहेत आणि जाण्याची त्या ठिकाणी तयारी सुरू आहे. आणि आता ही लाडाची लेक असणारी सासरी निघालेली आहे. आणि ही सासरी जात असताना या सती मातेच्या मैत्रिणी या सती मातेसह कलवरी बनून त्या ठिकाणी निघालेल्या आहेत. सर्व देवी देवता सतीच्या पाठवण्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. दक्षाच्या नगरीमध्ये सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि ही सती माता आता सासरी निघालेली आहे. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. दिली एकुलती एक लेक परक्या घरी, दिली एकुलती एक लेक परक्या घरी. हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हसली खेळली वाढली ती माहेरात, आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात, आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात, आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात. केल्या खोड्या इथे अनहोन पणा हो झाला, वाटे पोरीला आज बालपणा आठवला. किती आनंदाने हो किती आनंदाने वाढली आजवरी. हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. लाडा नवसाची लेक वाढली मोठी झाली, प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नाली, प्रेम गंगेत इथे नाली. निरोप घेते लेक पडते पित्याच्या पाया, वाटे पोरीलाज आईची ती वेडी माया. दोन्ही डोळ्यामधुनी दोन्ही डोळ्यामधुनी ढाळीते अश्रुशरी. हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक आज सारजरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. पुसग डोळे आता लाडके सावर साडी,
धाकटे धीर उभे गुंफून पडद्याची गाडी, धाकटे धीर उभे गुंफून पडद्याची गाडी, सुखान नांदगडे सून तू मोठ्या घरची, संगे राहील तुझ्या माया ममता माहेरची, पतीची सेवा तुझ्या हो, पतीची सेवा तुझ्या लिहिली भाळावरी, हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हो दिली एकुलती एक लेक परक्या घरी, दिली एकुलती एक लेक परक्या घरी, हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची जाते सासरी, जाते लाडाची लेक, जाते 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 लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. नमः पार्वती पते शिव हर 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 हर, हो जाते लाडाची लेक आज सासरी, दिली एकुलती एक लेक परक्या घरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. माणूस जन्माला आला मरावं लागणार आहे, मुलगी जन्माला आली सासरी जावं लागणार आहे. एक दिवस जिथून आलात तिथून आपल्याला परत जायचं आहे. आणि सती मातेला अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये या भगवान शिव परमात्म्याकडील जी पाहुणी मंडळी आहे, एकीकडे आनंद एकीकडे दुःख आहे. सती मातेची आई दक्ष प्रजापती यांनी अश्रुनयनाने या सतीची पाठवणी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि हे वराड हिमालयाच्या या दक्ष प्रजापतीच्या नगरीमधून कैलासाकडे निघालेला आहे, प्रस्थान झालेला आहे. सुंदर अशा मंगलमय वातावरणामध्ये कैलासामध्ये भगवान भोलेनाथ आणि सती मातेचं यथोचित स्वागत केलं आणि तिथून सुंदर अशा संसाराला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. संसार करता करता आईनं सांगितल्याप्रमाणे या सती मातेनं संसार केला का, सतीच्या जीवनामध्ये पुढे कशा प्रकारचं त्या ठिकाणी दुःख वाटेला आलं, अग्निभस्म कशामुळं करून घ्यावं लागलं, कोणामुळं त्या ठिकाणी सती मातेनं स्वतःला अग्निभस्म करून घेतलं आणि पुन्हा दुसरा अवतार या पार्वती नावाने कशा प्रकारे करून घेतला, जर योग आला ना तर या पुढील सर्व कथा आपण पुढच्या वर्षी 2025 या शिवकथेच्या माध्यमातून आपण श्रवण करूया, पार्वती खंडामध्ये प्रवेश करूया. तत्पूर्वी शिवसती यांचा संसार अगदी आनंदाने तिकडे सुरू आहे. जाता जाता या शिवकथेच्या माध्यमातून आपण हा संदेश अगदी कान उघडे ठेवून ऐका. बहीण भावांच्या प्रेमामध्ये कधीच दुरावा येऊ देऊ नका. बहीण माहेरात असल्यानंतर भावानं तिचा सांभाळ चांगला करा.
सासरी गेल्यानंतर चलत चलत का होईना बहिणीच्या उंबरट्याला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. नाहीतर एकदा विवाह करून बहीण पाठवणी झाली की पुन्हा भावानं त्या बहिणीला विचारायचं नाही, असं भावाचं त्या ठिकाणी वर्तन नसलं पाहिजे. प्रत्येक भाऊ हा ज्या भाग्यवान आहे, ज्या भावाला बहीण आहे आणि ती बहीण लक्ष्मी रूपाने सरस्वती रूपाने आपल्या घराचा त्या ठिकाणी उद्धार करणारी आहे. आणि बहीण भावामध्ये प्रेम ठेवा, आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. तदनंतर आपला परिवार एकत्र राहिला पाहिजे, यासाठी सर्वांनी तत्पर राहा. एका दरवाजाचे दोन दरवाजे करण्याचा प्रयत्न करू नका. परमार्थ इकडे रात्रंदिवस भजन करताय आणि परिवारापासून दूर आहेत, तर तो परमार्थ इथं भगवान शिव परमात्म्याला मान्य होत नाही. जमलंच तर शाळेमध्ये कॉलेजमध्ये आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक शाळा आहे, त्या शाळेमध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारी 2 ऑक्टोबर अशा अनेक कार्यक्रमाला, झेंडावंदनच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी लहान लहान मुलांना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आता नवनवीन हिंदी मराठी गाण्यावर नाचवण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. तर ते कार्यक्रम बंद करून छत्रपती शिवरायांचे विचार, जगज्योती महात्मा बसवांनांचे विचार, ज्ञानेश्वर माऊलींचे विचार, मनमत माऊलींचे विचार, शाळा कॉलेज या ठिकाणी सुद्धा कथा कीर्तनाचं आयोजन, एका सप्ताहाचं आयोजन कॉलेज आणि शाळेमध्ये झालं, तर जी काही प्रेमाच्या लव जिहादाच्या मार्गामध्ये जे तरुण पिढी वाया जात आहे, त्या तरुण पिढीला परमार्थाचं ज्ञान लागेल आणि कुठेतरी धर्मलयाला चाललेला त्या ठिकाणी जागा होईल. ज्या ज्या वेळेस धर्मलयाला जातो त्या त्यावेळेस संत अवतार घेत असतात. आणि त्याच पद्धतीनं आपण संतांनी सांगितलेला अनुग्रह आपल्या जीवनामध्ये घेऊन गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी, गावकऱ्यांनी कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आपण ठामपणे जाऊन बोललं पाहिजे की शाळेमध्ये अशा हिंदी मराठी गाण्यावर आमच्या मुलामुलींना नाचवण्यापेक्षा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या विचाराचं भाषण जर करायला लावलं तर आपली तरुण पिढी वाम मार्गाला जाणार नाही, ही महादेवाची शपथ घेऊन या शिवकथेच्या माध्यमातून सांगतो आहे. आणि म्हणून ती पिढी बिघडली असं म्हणत बसण्यापेक्षा आपल्या पिढीला कसं सुधारावायचं हे आपल्या हातात आहे. मास्तर आपलं सोडून कोणाचं ऐकत नाही, मास्तरच्या मनावर नसतं. काय कोण्या शास्त्रात लिहून ठेवलं नाही की शाळेमध्ये हे प्रोग्राम घेतलेच पाहिजे. तर त्यासाठी आपल्या गावातील त्या ठिकाणी प्रतिष्ठित नागरिकांनी तो संकल्प करून जमेल तर कॉलेजमध्ये सुद्धा भागवत कथा, शिवकथा, अखंड शिवनाम सप्ताहाचं आयोजन तुमच्या मार्फत, गावकऱ्याच्या मार्फत या तरुण मुलामुलींना संत ज्ञानेश्वरांचं चरित्र कळू द्या, संत मनमत माऊलींचं चरित्र करू द्या. अहो, संतांनी आपल्यासाठी काय दिलं आणि आम्ही सामान्य जीवाने आपल्याला काय दिलं बघा. बाबा, चष्मेवाले बाबा, मी तुम्हालाच बोलणार. तुमच्या आजोबाचं नाव काय? कृष्णा. आजोबाच्या आजोबाचं नाव? हां, कृष्णाप्पाच्या पंजोबाचं नाव? बस झालं, इथपर्यंतच ना, स्टॉप. जास्तीत जास्त आजोबा तुमचे आणि जास्तीत जास्त पंजोबा, खापर पंजोबा लक्षात राहणार नाहीत. बघा, ज्या वाडवडिलांनी 100, 150, 200, 500 एकर जमिनी, रोड टच प्लॉट घेऊन आमच्यासाठी त्या ठिकाणी आनंदासाठी एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवली, त्या आजा पंजाचं नाव सुद्धा आपल्या लक्षात नाही. एवढ्या जमिनी तुमच्या नावावर केल्या, एवढं सगळं तुम्हाला वैभव दिलं, त्या पंजाचं नाव सुद्धा आपल्या ध्यानात नाही. पण कोण्याच संताने एक गुंठा सुद्धा आपल्या नावावर करून दिला नाही. त्या संतांच्या पायी दिंडीमध्ये आषाढी वारीला, कार्तिक पौर्णिमेला येड्यासारखे आपण त्यांच्या मागे फिरत आहोत. काय दिले त्यांनी? कशासाठी आपण त्यांचं नाव घेतोय? का त्यांना विसरायला तयार नाही? त्याच्या मागचं विशेष कारण आहे. का दिलंय कुणाला? एक गुंठा, एखादा एकर नाही, पण त्यांचं नाव आपण घ्यायला, विसरायला तयार नाहीत. आणि ज्या वाडवडिलांनी आपल्यासाठी एवढं प्रॉपर्टी कमवून दिली,
त्यांना त्या ठिकाणी आपण विसरून गेलो. याच्या पाठीमागचं एक कारण आहे, वाडवडिलांनी आपल्या पूर्वज रक्तांनी जे आपल्याला दिलं ते पोट भरण्या इतकंच दिलं, आणि संत महात्म्यांनी आपल्याला ते दिलं. या जगामध्ये शिल्लक कसं ठेवता येईल हे आपल्याला संत महात्म्यांनी दिलं, म्हणून आपण त्या संत महात्म्यांना विसरायला तयार नाही. त्यांच्या पाठीमागे वेडे झालेलो आहोत आपण. अहो, संत कोणाच्या मागे वेडे झाले? तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या मागे नाही. वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो, झालो वेडा झालो. हो हो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो, झालो वेडा झालो. हो हो हो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो. हो, वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो, झालो वेडा झालो. हो हो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, गेलो, वेडियाच्या गावा गेलो. हो, वेडा बैस लासी भोळा, वेडा बैस लाची भोळा, कृपा करी शिवलीला, कृपा करी शिवलीला. वेडियाने वेडे केले, वेडियाने वेडे केले, अवघे शिव रूपिनेले, अवघे शिवा रूपी ढेले, अवघे शिवा रूपिनेले. वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो, वेडा वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो. हो हो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो. मनमत म्हणे वेडा खरा, मनमता मने वेडा खरा, गुप्त रूपी आला घरा, गुप्त रूपी आला घरा, गुप्त रूपी आला घरा, घरा 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 रे आला घरा. मनमत म्हणे वेडा खरा, मनमता मने वेडा खरा. सारे ग ग रे ग रे सा, सारे ग ग रे ग रे सा, सारे ग ग ग ग ग ग ग रे 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 ग ग गरे गरे सा सा गरे गरे सा सा. दादा नी नी दादा बाबा मम ग ग रे रे सा, दादा नी नी दादा बाबा मम ग ग रे रे सा. सारे ग ग रे ग रे सा, सारे ग ग रे ग रे सा, सारे ग ग ग ग ग ग ग ग रे 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 ग ग पा ग ग ग ग ग ग रे सा.
मनमत सा 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 मनमत म्हणे वेडा खरा मन्मथा म्हणे वेडा खरा गुप्त रूपी आला घरा गुप्त रूपी आला घरा आला घरा आला घरा वेडा झालो झालो वेडा झालो वेडा झालो वेडियाच्या गावा गेलो गे. पाणी सागर रे 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 गा रे धनेसा वेडा झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो 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 वेडा झालो झालो वेडा झालो झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो रे ना नम पार्वती पते शिव हर 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 संत भगवंताच्या नामामध्ये वेडे झाले वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो वेडियाच्या गावा गेलो कोण वेड आणि कोणाच्या गावाला गेलो म्हणाले भजन करणारे हे वेडे असतात बरं का आहे की नाही काही भजन कर्यांना काही अज्ञानी लोकांनी म्हणलं काय हो रात्रंदिवस टाळ कुटतात पकवाज वाजवतात पेट्या फुकतात रात्र पात्र भजन करतात हे काम म्हणजे मोकळ्या लोकांचं काम आहे म्हणले आमचं काम नाही म्हणले अरे येड्या भजन कीर्तन कथा ऐकणं करणं श्रवण करणं टाळ वाजवणं भजन करणं हे मोकळ्या लोकांचं काम नाही बाबा ज्याला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मोकळं व्हायचं आहे की नाही त्याचं काम आहे भजन कीर्तन नामस्मरण करणं आणि म्हणून मोकळं समजू नका मला प्रश्न केला महाराज अहो भजन केल्यानंतर सुद्धा न्यायला कोण येतो आणि नाही करणाऱ्याला सुद्धा न्यायला कोण येतो यमच येतो दोघांना न्यायला यमच येतो पण फरक आहे महाराज जे परमार्थात आहेत सात्विक विचारात आहेत मार्गात आहेत त्यांना न्यायला सुद्धा यमच येणार आहे आणि वाम मार्गामध्ये न्यायला सुद्धा यमच येणार आहे पण नेताना कसं नेतो हे पहा तुमच्या गावात मांजरिणी आहेत म्याव आहेत का हां मांजरिणीनं आपल्या पिलाला जन्म दिल्यानंतर त्या मांजरिणीला आपली पिलं येडशीवरून धाराशिवला घेऊन जायचे कसं घेऊन जाईल कुमारसागर महाराजांची गाडी भाड्यानं महाराज एवढं पोच करा म्हणेल एस टी महामंडळ हात करेल एखाद्या टमटममध्ये जीपमध्ये बसेल मग कसं घेऊन जाते हा तोंडामध्ये धरते आणि तिनं आपले पिलं त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते तोंडामध्ये दात असे मोठमोठे असतात पण एक सुद्धा दात ती आपल्या पिलाला लागू देत नाही कारण ते लेकरं कुणाचे आहेत त्या मांजरिणीचे आहेत जातानाच एखादं उंदीर आडवं येऊ द्या पिल्लू बाजूला ठेवते ना अशी एक झाप मारल्याबरोबर उंदीर जाग्याला मरण पावतो होते की नाही तसंच आहे भजन करणाऱ्याचं आणि नाही करणाऱ्याचं भजन करणाऱ्याला नामस्मरण करणाऱ्याला सुद्धा न्यायला यमच येतो पण येताना विमान घेऊन येतो मायेनं तुम्ही त्या भगवंताचे लेकरं आहेत म्हणून तुम्हाला मायेनं विमानात बसवतो तुमच्या गळ्यामध्ये असे पुष्पहार अर्पण करतो फुलांचा वर्षाव करत मायेनं जस पिलाला मायेनं त्या ठिकाणी एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी नेलं ना त्याच पद्धतीनं मार्गामध्ये असणाऱ्या व्यक्तीला यम हे अगदी मायेनं त्या ठिकाणी विमानामध्ये बसून सत्कार करत लेकरासारखं त्या ठिकाणी व्यवहार करत तुम्हाला घेऊन जातो आणि भजन नाही करणाऱ्यांना उंदरावर जशी मांजरीणीनं झाप टाकली ना तसा यातना काय करू देवा न सुचे उपाय जेने तुझे पाय जेने तुझे पाय जोडे ऐसे काय करू देवा
न सुचे उपाय. शेवटी भोग भोगताना यातना होऊ लागल्या, यमाचे फटके बसू लागले, मग देवाचा धावा करतोय. आणि म्हणून शेवटी देवाचा धावा करण्यात काही अर्थ नाहीये. मिळालेला जन्म आहे त्याचं सार्थक करण्यासाठी आपण या ठिकाणी सज्ज झालं पाहिजे. याच जन्मामध्ये आपल्याला सार्थक करता येतं. हा जन्म शेवटचा आहे. अलंकार सोबत येणार नाही, सोनं नाणं चांदी काही सोबत येणार नाही. कितीही प्रेम करा तुम्ही परिवारावरती, शेवटची आंघोळ अंगणातच आहे. आणि अलंकार काढून घेऊनच तुमची अंत्यविधी करतात. अंत्यविधीला मी गेलो होतोय का, कानामध्ये होतं ते सोन्याचं, काय म्हणतात त्याला, तुमच्या इकडे काय म्हणतात, फुलं का, हां, ते निघत नव्हते. मग मी म्हणलं राहू द्या, त्याची काय एवढं मोल करताय का माय माऊलीची अंत्यविधी. राहू द्या, अहो महाराज तुम्हाला कळत नाही, बसा म्हणले शांत. कसं आहे म्हणले, आपण अंत्यविधी करून गेलो की कुणीतरी उकरून घेऊन जाईल म्हणले. प्रेम कोणावर आहे, माणसावर की पैशावर सोन्यावर आहे प्रेम. इथं कुणीच कुणाचं नाही म्हणले, फक्त आपण आपला विचार करा. मग मी म्हणलं अहो काय करताय, निघत नाही ना, राहू द्या. किती वेळ प्रयत्न केला, कानातलं निघत नव्हतं माय. पण स्वार्थी दुनिया, कात्रीनं कान कापलं पण कानातलं ते फुल काढून घेतल्याशिवाय अंत्यविधी केली नाही, अशी दुनिया आहे की नाही इथं. म्हणून तुम्ही विश्वास माणसावर करू नका, देवावर करा. देवावर विश्वास केल्याने त्या ठिकाणी आपल्याला इच्छित फळप्राप्ती होते. कुणीच संत महात्म्य यांनी परमार्थ एकटा साधला का कोणाला घेऊन साधला हो. एकटा वनामध्ये त्या ठिकाणी एकटे तपासाठी गेले आणि एकटा परमार्थ त्या ठिकाणी साधला. आणि या जगाच्या ब्रह्मांड नायक देवादिदेव परमेश्वराला आपलंसं करून घेतलं. म्हणून इथं त्यांनी भक्ती करेल मग मी करेन, त्यांनी चांगलं वागेल मी चांगलं वागेन, आपुला आपण करावा विचार, तरावया पार. आपला आपण विचार करा आणि आपल्यापासून त्या ठिकाणी चांगल्या मार्गाची सुरुवात करा. शेवटी येणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही आत्तापर्यंत केलेलं चांगलं ज्ञान कुणीच हिसकावून घेऊ शकत नाही. आणि गळ्यात असलेला इष्टलिंग, रुद्राक्षाची तुळशीची माळ, हात लावायची सुद्धा ताकद नाही, कुणी सुद्धा ते अलंकार काढून घेऊ शकत नाही. आणि म्हणून तो अलंकार सोबत घेऊनच आपली अंत्यविधी पूर्णत्वाला जाते. गर्व कशाचा करताय, एकी जन्म लाकडामध्ये झाला, जन्म मातीत झाला, मातीचं धन मातीला. जन्माला आल्यानंतर पाळणा कशाचा होता, लाकडाचा. शाळेत गेल्यावर मास्तरची छडी कशाची होती, हळदी लावताना मांडव कशाचा होता, लग्नात मंडप कशाचा होता, लाकडाचा. आणि आपण मृत्युमुखी झाल्यावर त्या ठिकाणी तिरडी कशाची होती, लाकडाची. डोली कशाची आहे, राजाच्या दरबारामध्ये डोली असते, ती कशाची, नवरीला लाकडाची. जन्म लाकडात, मरण ही लाकडात. मग गर्व कशासाठी, फरक काय. अहो मातीचं धन मातीला जाणार आहे. एकीकडे डोली चाललेली आहे आणि एकीकडे तिरडी निघालेली आहे. आणि दोघीही सुहासिनी एकमेकींना बोलू लागल्या. एकीकडे डोली निघालेली आहे आनंदामध्ये आणि एकीकडे अंतयात्रा निघालेली आहे दुःखी अवस्थेमध्ये. एक डोली चली एक अर्थी चली हो, एक डोली चली एक अर्थी चली, फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे सके, फर्क दोनों में क्या है बता दे सके. एक डोली चली एक अर्थी चली, एक डोली चली एक अर्थी चली, फर्क दोनों में क्या है बता दे सकी, फर्क दोनों में क्या है बता दे सकी. दोनों में क्या है बता दे सके, फर्क
फर्क दोनों में क्या है बता दे सके। चार तुझ में लगे, चार मुझ में लगे, चार तुझ में लगे, चार मुझ में लगे। फूल तुझ पर चढ़े, फूल मुझ पर चढ़े, फूल तुझ पर चढ़े, फूल मुझ पर चढ़े। फर्क दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सखी। तू पिया को चली, मैं पिया से चली, तू पिया को चली, मैं पिया से चली। फर्क दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सखी। फर्क दोनों में क्या है बता दे सके। फर्क दोनों में क्या है बता दे सके। मांग तेरी भरी, मांग मेरी भरी, मांग तेरी भरी, मांग मेरी भरी। चूड़ी तेरी हरी, चूड़ी मेरी हरी, चूड़ी तेरी हरी, चूड़ी मेरी हरी। फर्क दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सखी। तू विदा हो चली, मैं अलविदा हो चली, तू विदा हो चली, मैं अलविदा हो चली। फर्क दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सके। फर्क दोनों में क्या है बता दे सके। तुझे देखे पिया तेरे रोते हुए, तुझे देखे पिया क्या होते हुए। मुझे देखे पिया मेरे हंसते हुए, मुझे देखे पिया मुझे हंसते हुए। फर्क दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सखी। तेरी सालगिरह पे मेरी बरसी हुई, तेरी सालगिरह पे मेरी बरसी हुई। फर्क दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सखी। फर्क दोनों में क्या है बता दे सके। फर्क दोनों में क्या है बता दे सके। तू तो बैठ के चली, मैं तो लेट के चली, बैठ के चली, मैं तो लेट के चली। तू घर बसाने चली, मैं शमशान में चली, तो घर बसाने चले, मैं स्मशाने चली। फर्क दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सखी। तू लकड़ी से चली और मैं लकड़ी में जली, तू लकड़ी से चली और मैं लकड़ी में जली। फर्क दोनों में क्या है बता दे सखी, फर्क दोनों में क्या है बता दे सके। 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 नमः पार्वती पते शिव हर हर। एकीकडे डोलीमध्ये बसून नवरी निघालेली आहे घर बसवण्यासाठी आणि एकीकडे सुहासीन तिरडीवरती स्मशानाकडे निघालेली। दोघांचं संभाषण रस्त्यामध्ये सुरू आहे। एक डोली चली,
एक अर्थी चली, फर्क दोनों में क्या है बता दे सखी। चार तुझ में लगे, चार मुझ में लगे। चार लाकडं डोलीला, तिरडीला हे चार लाकडं. तिरडीवर झोपलेली सुहासीन या डोलीला बोलू लागलेली आहे. चार तुझ में लगे, चार मुझ में लगे. फूल तुझ पर चढ़े, फूल मुझ पर चढ़े. जातानाही फुलाचा वर्षाव, लग्नामध्ये सुद्धा फुलाचा वर्षाव. मग फरक काय आहे? फर्क दोनों में क्या है बता दे सखी. तू पिया को चली, मैं पिया से चली. तू तुझ्या पतीच्या घरी चाललेली आहे, मी माझ्या पतीच्या घरातून स्मशानाकडे चाललेली आहे. फर्क दोनों में क्या है बता दे सखी. मांग तेरी भरी, मांग मेरी भरी. सुहासिनीची जाताना सुद्धा त्या ठिकाणी मांग भरली जाते ना, सिंदूर भरलं जातं ना जातानाही आणि लग्नामध्येही. मांग तेरी भरी, मांग मेरी भरी. चूड़ी तेरी हरी, चूड़ी मेरी हरी. लग्नामध्ये सुद्धा हिरव्या बांगड्या, जाताना सुद्धा हिरव्या बांगड्या. फर्क दोनों में क्या है बता दे सकी. तू विदा हो चली, मैं अलविदा हो चली. विदा म्हणजे पाठवणी, लग्न होऊन सासरी. अलविदा म्हणजे जगाला निरोप. तू विदा हो चली, मैं अलविदा हो चली. फर्क दोनों में क्या है बता दे सखी. तुझे देखे पिया तेरे हंसते हुए, मुझे देखे पिया मेरे रोते हुए. ती म्हणू लागलेली आहे, मी चालले ना स्मशानाकडे, माझ्या सोबतचे सगळे रडू लागले आणि तुझ्या बाजूने जे आहेत ते आनंदाचा उत्सव करत आहेत. तुझे देखे पिया तेरे हंसते हुए, मुझे देखे पिया मेरे रोते हुए. फर्क दोनों में क्या है बता दे सखी. तेरी सालगिरह पे मेरी बरसी हुई. ज्या दिवशी तुमची ॲनिव्हर्सरी असेल ना, ॲनिव्हर्सरी म्हणजे लग्नाचा पहिला वाढदिवस, त्याच दिवशी माझी पुण्यस्मरण तारीख येईल. तेरी सालगिरह पे मेरी बरसी हुई. फर्क दोनों में क्या है बता दे सखी. तू तो बैठ के चली, मैं तो लेट के चली. तू डोलीमध्ये नटून थटून बसून चालली आणि मी तिरडीमध्ये झोपून निघाले. कायमचा निरोप घेऊन त्या ठिकाणी निघाले आहे. मैं शमशान में चली, तू घर बसाने चली. मी स्मशानाकडे निघाले आणि तू घर बसवण्यासाठी पतीच्या घरी निघालेली आहे. आणि म्हणून तू लकड़ी से चली, मैं उस लकड़ी में जली. जाताना जी डोली होती ती लाकडाची, त्याच्यामध्ये बसून तू निघाली आणि मी सुद्धा बघ उघडे डोळे करून पहा. जाताना सुद्धा तुम्ही एवढं कमवलं म्हणून तिरडी काय सोन्या चांदीची नसते, लाकडाचीच असते. तू उस लकड़ी से जली. जाळतात सुद्धा लाकडामध्ये. फर्क दोनों में क्या है बता दे सखी. म्हणून जन्माला आलेला आहे त्याला मरावं लागणार आहे. फरक याच्यामध्ये काहीही नाही आहे. आणि म्हणून जीवनामध्ये गर्व न करता आपण सत्य मार्गावरती राहून आई वडिलांची सेवा, बहीण भावामध्ये प्रेम, परिवारामध्ये एकत्रीकरण, धर्माचं पालन, वेद शास्त्र पुराण यांचा अभ्यास, भक्ती, नामस्मरण जीवनामध्ये अवलोकन करून घेतलं पाहिजे. 5व्या दिवशी जो रुद्राक्ष तुम्हाला त्या ठिकाणी वितरण केलेला आहे तो रुद्राक्ष आपण आपल्या जीवनामध्ये फलप्राप्ती करून घेण्यासाठी गळ्यामध्ये बांधायचा आहे. पांढरा आणि लाल दोरा
त्या ठिकाणी 2 दोऱ्याचे प्रकार सांगितलेले आहेत. पांढरा आणि लाल दोरा, या 2 दोऱ्यामध्ये बेलामध्ये तो रुद्राक्ष बांधता येत नाही. सेपरेट रुद्राक्ष कंठाच्या खाल्या बाजूला थोडंसं आला पाहिजे, तो रुद्राक्ष आपण बांधावा. घरामध्ये पूजन करण्यासाठी एका स्टीलच्या वाटीमध्ये लाल कपडा त्याच्यामध्ये ठेवून तो रुद्राक्ष रोज पुजायचा आहे. त्याचं पाणी काढून ताप आलेल्या, सर्दी आलेल्या, खोकला आलेल्या, आजारी पडलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्याचं पाणी आपण तीर्थ समजून त्या ठिकाणी ग्रहण करायचं आहे. आणि अशा पद्धतीनं रुद्राक्षाचा महिमा आपल्याला पुढील वर्षीच्या या शिवकथेपर्यंत आपल्याला त्या रुद्राक्षाचा महिमा प्राप्त होणार आहे. तशा प्रकारचा आशीर्वाद भगवान भोलेनाथ आपल्याला सर्वांना देणार आहेत. तत्पूर्वी हे सर्व त्या ठिकाणी नामस्मरण करत असताना आम्ही तुमच्या जीवनामध्ये या जगामध्ये वावरत असताना परमार्थ करा, व्यवसाय करा, कुठेही राहा, लोक तुम्हाला बोलतात. कितीही चांगलं वागा, कितीही सत्य मार्गावरती राहा, लोक तुमच्याकडे बोट करतात, लोक बोलतात. कितीही चांगलं वागलं तरी लोक दोन्हीकडून चुका काढतात. तर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष ठेवायचं नाही. लोक काय म्हणतात पहा. काही गोष्टीमध्ये तुम्हाला लोकांची भाषा कशा प्रकारे बदलते हे तुम्हाला सांगून जाणार आहे. पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात. पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात. पैसा बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोललो तर बकबक करतो म्हणतात. कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो असं म्हणतात. भरपूर दान धर्म केला तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात. दान धर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात. नोकरी केली तर याला दुसरा पर्याय नव्हता म्हणतात. नोकरी नाही केली तर मायबापाच्या जीवावर बसून खातो म्हणतात. लग्न लवकर नाही केलं तर याला कोण मुलगी देत नाही म्हणतात. लग्न लवकर केलं तर पोरग बिघडलं होतं म्हणतात. गोऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात. आणि सावळ्या मुलीसोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात. दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात. दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात. क्रिकेट खेळायला घरी बसून राहिलं तर घरबशा म्हणतात. घरी बसून राहिलं तर घरबशा म्हणतात. अभ्यास करत बसलं तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात. क्रिकेट खेळायला गेलं तर नुसता फळ्या आपटत हिंडतो म्हणतात. भजनाला गेलं तर मोकळा आहे, याला काय कामधंदा नाही म्हणतात. भजनाला नाही गेलं तर हा नास्तिक आहे म्हणतात. कथा कीर्तन करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात. कथा कीर्तन बंद केलं तर काहीतरी गोंधळ केला असणार म्हणतात. अन्नदान केले तर कुठं भारी केलं, रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात. अन्नदान नाही केलं तर यालाच पुरत नाही, हा काय दुसऱ्याला खाऊ घालणार म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात. बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे म्हणतात. तब्येत खाऊन पिऊन चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात. तब्येत रनिंग करून व्यायाम करून जिम लावून कमी केली तर याला काहीतरी आजार असणार म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही कामधंदा नाही म्हणतात. कार्यक्रमांना नाही गेलं तर याला माणुसकी नाही म्हणतात. समाजासाठी काही केलं तर याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे म्हणतात. समाजासाठी काही नाही केलं तर हा काय कामाचा नाही असं म्हणतात. लोकांचं कसं आहे, लोक पायी चालूही देत नाहीत, बसूही देत नाहीत, नांदणारीला नांदू देत नाहीत आणि जाणारीला जाऊ देत नाहीत. लोकांचं कसं आहे, आपण त्यांच्या मनासारखं वागलं तर आपण लोकांच्या नजरेत चांगलं आणि त्यांच्या मनाविरुद्ध वागलं तर आपण त्यांच्या नजरेत वाईट. पण का, जिंदगी आपली आहे. जिंदगी हा किरायाचं घर आहे, शेवटचा या ठिकाणी जन्म आहे. जीवन आपलं आहे. मनसोक्त आनंदाने सत्य मार्गावर, चांगल्या मार्गावर आई वडिलांची सेवा करून, काबाड कष्ट करून चांगल्या मार्गावरती आपलं जीवन आपण लोकांच्या बघण्याकडे दृष्टिकोन न देता आपलं जीवन आपण मनसोक्त जगा आणि आपल्या जीवनामध्ये उद्धार करून घ्या. एवढंच या शिवकथेच्या माध्यमातून सांगून आजपर्यंत तुम्ही मायमाऊल्यांनी अगदी या लेकराची कथा गोड अंतकरणाने आपण हसतमुख चेहऱ्याने प्रसन्न मनाने कथा श्रवण केलात. उद्याला बरोबर 1 वाजता तुम्हाला शिवकथेची आठवण येईल, करमणार नाही.
उद्या सुद्धा आम्हाला तुमची आठवण येईल. हे लागलेलं प्रेम, ही गोडी याच ठिकाणी ठेवून आम्ही आता कुठं निघालेलो आहोत? आम्ही आमच्या गावाला जाणार आहोत. उद्याला त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला या शिवकथेची आठवण येईल. या शिवकथेची आठवण म्हणून एक करा, जेवढं जेवढं या शिवकथेमध्ये ऐकला चांगलं वाटलं ते जीवनामध्ये ते आपण अनुकरण करा. ज्ञान आपल्या जीवनामध्ये संपादन करा. जे काही अयोग्य वाटलं लेकराच्या पदरामध्ये परत द्या. एवढंच या ठिकाणी सांगून हो आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा शिव शरणात घ्यावा, आमुचा शिव शरणात घ्यावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. हो आजवर होतो तुमच्या गावी, आजवर होतो तुमच्या गावी, आता थोडी कृपा सुद्यावी, आता थोडी कृपा सुद्या. हो आजवर होतो तुमच्या गावी, आता थोडी कृपा सुद्यावी, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. शिवदास म्हणे भेटी, शिवदास मने भेटी, पुन्हा भेटी योगायोगे, पुन्हा भेटी योगायोगी. शिवदास म्हणे भेटी पुन्हा भेटी योगायोगे रे, आ आ आ भेटी आ हा आ आ आ योगा योगे पुन्हा भेटी योगा योगे योगा योगे
पद सारे गरे गरे धसा पद सारे गरे गरे धसा साध पद पग पग रे गरे सा पद सा 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 पद सा 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 पद सा 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 शिवदास मन भेटी पुन्हा भेटी योगा योगे आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमच्या शिवकृपेने वाचून जगून राहिलो. पुढील भेट योगायोगाची आहे. शिवदास म्हणे पुन्हा भेटी योगायोगे. योगायोगानं आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी पुन्हा भगवान भोलेनाथाची कृपा असेल तर पुन्हा भेटण्याचा योग प्राप्त होईल. पुन्हा एकदा सर्वांना सत्य मार्गाने सत्य वचनामध्ये या ठिकाणी मार्गक्रमण करण्याची विनंती करून झालेली शिवकथा भोलेनाथ भगवान, गणेश भगवान, गुरुमाऊली तुम्हा सर्व साधू संतांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्यचरणी समर्पित करून आजच्या शिवकथेला या ठिकाणी विराम करत असताना शांती शांती नमः पार्वतीपते शिव हर हर. आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा. 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 ओ जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला. पाहुणी ऐशी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला. भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म झाला.